नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात अनलायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मी तुम्हाला एक काँग्रेसचे अध्यक्ष म्हणजे प्रत्यक्ष कागदोपत्री ते अध्यक्ष आहेत. भले काँग्रेस राहुल आणि सोनिया प्रियंका चालू, पण अध्यक्ष तर मल्लिकार्जुन खडगे आहेत निवडून आलेले. त्यांचं तुम्हाला मी एक विधान फेसबुकवरती आहे, सगळ्यांना उपलब्ध आहे, त्याच्यामुळे मी तुम्हाला दाखवत होते. देश में बीजेपी दिल्ली से सरकार चलाना चाहती है हर स्टेट में. एक भाषा, एक लीडर, एक चुनाव, एक विचारधारा को देश पर थोपना चाहते हैं आरएसएस और बीजेपी. आप क्या चाहते हैं? इस देश में डेमोक्रेसी हो या ना हो? डेमोक्रेसी होना चाहिए ना, उसको जिंदा रखना चाहिए ना, संविधान को हम जिंदा रखना चाहिए ना. जब हमको जिंदा रखना है, हमको लड़ना होगा. तुम्ही बघितलं आता हे बोलतोय कोण? काँग्रेसचा निवडून आलेला अध्यक्ष की स्वतः कर्नाटकाच्या राजकारणात कित्येक वर्षापासून सक्रिय आहे. अगदी संपूर्ण भारतातले 80पेक्षा जास्त वयाचे जे कोणी ज्येष्ठ सध्या सक्रिय आहेत ते अक्षरशः असे 2-4 नाव आहेत, त्याच्यामध्ये मल्लिकार्जुन खडगे येतात. मल्लिकार्जुन खडगे असा आरोप करतात भाजपवरती की हे केंद्रातून सरकार कसं चालवतात. लोकशाही मेली आहे, म्हणजे आता लोकशाही को जिंदा रखना आहे म्हणजे यांची जबाबदारी लोकशाही मेली आहे यांचा जो आरोप आहे, म्हणून ते आम्ही ते शीर्षक केलं. एक लीडर, राज्यांमधून दिल्लीतून सरकार चालवणे, हे सगळी वाक्य मल्लिकार्जुन खडगे म्हणतात. ही किती आश्चर्याची गोष्ट. त्या हिंदीतली जी म्हण आम्ही नेहमी वापरतो, शीशे के घर में रहने वाले दूसरों पे पत्थर फेका नहीं करते. याच काँग्रेसची अशी परिस्थिती आहे की त्यांनी जाता जाता विमानतळावरती सांगितलं की आता तू मुख्यमंत्री नाही, आणि आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला. काँग्रेसच्या काळात घडलेलं आहे, तेव्हा हे सांगणारा माणूस काही कुठल्या पदावर बसलेला नव्हता. राजीव गांधी जे ना काँग्रेसचं युथ काँग्रेसमध्ये घेऊन काहीतरी एक पद दिलं होतं असं, पण त्यांचं काही फार नव्हतं. पण ते इंदिरा गांधीचा देशातल्या सर्वोच्च नेत्याचा जो मुलगा होता तो सांगतोय म्हणल्याच्या नंतर त्या दक्षिणेमधले एक नेतृत्व आता असं म्हणतंय की भाजपा दिल्ली से सरकार चलाना चाहती. ज्ञानी झैलसिंग भारताचे राष्ट्रपती होते आणि झैलसिंगचं असं वाक्य आहे की जर गांधी घराण्याने मला सांगितलं तर मी त्यांचे चपला पण त्यांच्या पुसेल, बूट पण त्यांचे पुसेल. राष्ट्रपतीचं वाक्य मी तुम्हाला सांगतो. देवकांत बरुआ यांचं वाक्य आहे, इंदिरा इज इंडिया, इंडिया इज इंदिरा. यशवंतराव चव्हाण आपले महान नेते आणि महाराष्ट्राचा मंगल कलश ज्यांनी आणला वगैरे वगैरे सगळं सांगितलं जातं, ते असं म्हणले होते की महाराष्ट्रापेक्षा नेहरू मोठे. ह्या काँग्रेसचे आत्ताचे निवडून आलेले अध्यक्ष असं म्हणत आहेत की भाजपा दिल्ली से सरकार चलाना चाहती है हर स्टेट में. एक लीडर. काँग्रेसच्या काळामध्ये अशी परिस्थिती होती. महाराष्ट्रातलं तर मी तुम्हाला सांगतो, बाकीचे सगळे संदर्भ देता येतील पण त्याच्यातच वेळ जाईल. तुम्ही मला एक मुख्यमंत्री सांगा वसंतराव नाईकांच्या नंतरचं, तेही त्या नेहरूच्या काळातले ते होते म्हणून. त्यांचे नंतर काय रयात त्यांची गेली ती जाऊ द्या, की ज्यानं 5 वर्षाची त्याची दिलेली मुदत पूर्ण केली. एक मला तुम्ही मुख्यमंत्री सांगा. इंदिरा गांधींकडं पक्षाची सूत्र आली 71 साली पूर्णपणे, म्हणजे 71च्या निवडणुकीमध्ये त्या थम्पिंग मेजॉरिटीनं निवडून आल्या. त्यांनी काँग्रेस पक्षामध्ये फूट पाडली, 69मध्ये फूट पडली, मग निवडणुका झाल्या परत, आणि 71ला बांगलादेशची निर्मिती झाली. नंतर त्यांना दुर्गा नावाची त्यांची प्रतिमा तयार झाली. आपण 1971 पासून मोजू. 1971 नंतर म्हणलं ना, वसंतराव नाईक हा शेवटचा महाराष्ट्रातला मुख्यमंत्री आहे की जो पूर्ण काळपर्यंत राहिला. तुम्ही मला एक मुख्यमंत्री सांगा महाराष्ट्रातला काँग्रेसचा की जो त्यानं त्याचा कार्यकाळ पूर्ण केला. बऱ्याचदा काही कारण नाही घडले तरी मुख्यमंत्री मंडळात बदल झालेले, काहीच कारण घडलेलं नाही. याच महाराष्ट्रामध्ये शरद पवारांनी आपला जो काही शिल्लक पक्ष आहे तो घेऊन समाजवादी काँग्रेस असं त्या पक्षाचं नाव होतं, काँग्रेसमध्ये विलिनीकरण केलं आणि राजीव गांधीपाशी हट्ट झाला की मला मुख्यमंत्री करा. घडलं काहीच नाही आहे, काही बदल झालेला नाही आहे, काही परिस्थिती उद्भवलेली नाही आहे, काही दंगे झालेले नाही आहेत, म्हणजे काहीच घडलेलं नाही आहे. पण शरद पवारांना मुख्यमंत्री करायचं म्हणून शंकरराव चव्हाणांना राजीनामा द्यावा लागला. राजीनामा दिला की तो मंत्री वरती जातो, केंद्रामध्ये तो मुख्यमंत्री, आणि वरचा जो माणूस होतो तो खाली येतो. हे अपडाऊन चालत राहतं आमच्याकडे. दिल्लीवरून दिल्ली से सरकार चलाना चाहती है भाजपा असं खडगे म्हणतायत. आणि हे मी तुम्हाला सगळे काँग्रेसमधली उदाहरणं सांगतो, महाराष्ट्रातली मी तुम्हाला उदाहरणं सांगतो.
1980ला काँग्रेस म्हणजे इंदिरा गांधी थम्पिंग मेजॉरिटीने निवडून आल्याच्या नंतर यशवंतराव चव्हाण हे शरद पवारांना म्हणलेले आहेत की बाईच्या मागं सगळा देश आहे, जनता पाठीमागे, आणि आपल्याला आता त्यांच्याकडे जावं लागेल. आणि म्हणून ते गेले सुद्धा काँग्रेसमध्ये. त्यांचा जो काही काँग्रेसचा दुसरा गट होता तो सगळा विसर्जित करून यशवंतराव चव्हाण काँग्रेसमध्ये गेले. इतके ज्येष्ठ नेते म्हणजे इंदिरा काँग्रेसमध्ये गेले. आणि मल्लिकार्जुन खळगे आज काय सांगते, दिल्ली से सरकार चलाना चाहते. त्या काळात तर अशी परिस्थिती होती की कोण कोण लोक, आत्ताची गोष्ट, इम्रान प्रताप बडी नावाचा नमुना उत्तर प्रदेशमधला राज्यसभेसाठी महाराष्ट्रात पाठवला आणि त्याला निवडून आणलं गेलं. काय संबंध इम्रान प्रताप बडीचा आणि महाराष्ट्राशी? दिल्ली से सरकार चलाना चाहती. आणि आत्ताची गोष्ट आहे, मीनाक्षी नटराजन कुठल्या राज्यातल्या होत्या? तेलंगणातल्या. कुठं त्यांना राज्यसभेसाठी पाठवलं तर मध्य प्रदेशमध्ये. नंतर काय झालं ती गोष्ट वेगळी. तीच गोष्ट आत्ता झालेली झारखंडमध्ये. कोणी कुठून कुठे उमेदवार, पवन खेडा कुठले आहेत? त्यांना कर्नाटकमधून निवडून आणले परवा काँग्रेसने. दिल्ली से सरकार चलाना चाहती है भाजप. हे सांगते कोण? मल्लिकार्जुन खळगे, काँग्रेसचे नेते. दुसरा मुद्दा आहे की लोकशाही जिवंत ठेवायची आहे. 49 का 50 असे प्रसंग आहेत की 356 कलमाचा वापर करून ते राज्य सरकार बरखास्त करून टाकण्यात आले. काही कारण. संपूर्ण जगामध्ये निवडणुकीच्या द्वारे सत्तेवरती आलेलं पहिलं सरकार केरळमधलं कम्युनिस्टांचं. EMS नंबूद्रीपाद मुख्यमंत्री होते 57ला. 2च वर्ष 58 आणि 59. इंदिरा गांधींना नेहरूंनी त्यांच्या हयातीत काँग्रेसचा अध्यक्ष केलं. तेव्हा जवाहरलाल नेहरू पंतप्रधान पदावरती होते. आपल्याच पोरीला त्यांनी अध्यक्ष केलं. आणि पोरीनं अध्यक्ष झाल्याच्या नंतर हट्ट काय धरला? केरळमधलं सरकार बरखास्त करा. मला काही माहीत नाही. सरकार बरखास्त केलं नेहरूंनी 356 कलमाचा वापर करून. आणि मल्लिकार्जुन खळगे काय सांगतायत? दिल्ली से सरकार चलाना चाहती है. या महाराष्ट्रातली गोष्ट आत्ता सध्या ते जे काय इंडिया आघाडी वगैरे आहे ना, किंवा महाराष्ट्रात महाविकास आघाडी, आत्ता तरी निदान कागदोपत्री तरी शरद पवार त्यांच्या बरोबर आहेत. आत्ता माझा व्हिडिओ पडेपर्यंत शरद पवार जर कुठं कलटी मारून गेले तर आपण काय आश्चर्य वाटून घेऊ नका. आता दुपारी 3 वाजता व्हिडिओ तुमच्या पुढे पडतोय, तोपर्यंत शरद पवार काँग्रेस बरोबर असतील असं मी गृहीत धरून बोलतोय. हे मधल्या अक्षरशः या थोड्या वेळामध्ये जर काही झालं तर मी काही जबाबदार नाही त्याला. त्या शरद पवारांचं सरकार महाराष्ट्रामध्ये सत्तेवरती होतं. ते काँग्रेसमधून बाहेर पडले. त्यांनी जनता पक्षाचा पाठिंबा घेतला. ते मुख्यमंत्री होते. 1980ला सार्वत्रिक निवडणुका झाल्या आणि दिल्लीमध्ये इंदिरा गांधी सत्तेवरती आल्या. आपण सत्तेवरती आलो, जनमताने लोकांनी आपल्याला कौल दिला, म्हणून विरोधी पक्षांची सगळी सरकार त्यांनी बरखास्त करून टाकली. काय कारण? काही नाही. महाराष्ट्रात काही घडलेलं नव्हतं. लोकसभेचा निकाल आपल्या बाजूने आला म्हणून विधानसभा बरखास्त करायचं काम इंदिरा गांधींनी केलं. आणि त्या इंदिरा गांधींच्या पक्षाचे, काँग्रेसचे सध्याचे अध्यक्ष असं म्हणतात की भाजपा दिल्ली से सरकार चलाना चाहती. आणि ते असं म्हणत असताना त्यांच्या बाजूला म्हणजे त्या इंडिया आघाडीत कोण बसलेले? तर शरद पवार. त्यांच्यापेक्षा वयानं जे काही ज्येष्ठ असतील 2-3 त्याच्यामध्ये शरद पवारांचं नाव असेल. संपूर्ण इंडिया आघाडीमध्ये सिनियरिटीचा जर क्रम बघायचं म्हणलं तर खळगेंच्या बरोबर किंवा खळगेंपेक्षा थोडं जास्त वयानं कोण असेल तर शरद पवारच आहेत. आणि त्या शरद पवारांचं सरकार कोणी बरखास्त केलं होतं? इंदिरा गांधी. का बरखास्त केलं होतं? काहीच कारण नाही. अजून मी तुम्हाला हाईट सांगतो सगळ्यात म्हणजे ह्याच्यातली. दिल्ली से सरकार चलाना चाहती. सगळे सरकार बरखास्त केले. एक सरकार फक्त बरखास्त होता वाचलं. हरियाणामध्ये भजनलालचं सरकार होतं. आणि जेव्हा त्यांना चाहूल लागली की असं सरकार बरखास्त होईल, भजनलाल जाऊन बसले बाईच्या पायाशी. ते म्हणजे काय पाहिजे तुम्हाला? कशासाठी सरकार बरखास्त करतं? ते म्हणजे विरोधी पक्षाचं. कोण म्हणे विरोधी पक्षाचं? आम्ही सगळे तुमच्या पक्षात येतो. अख्खं मंत्रिमंडळ उठलं आणि काँग्रेसमध्ये गेलं. हे आपल्या देशाच्या इतिहासातलं, जगातलं, म्हणजे देशाच्या इतिहासातलं एकमेव उदाहरण. पहिलं आणि बदलाचे शेवट. अख्खं मंत्रिमंडळ उठलं आणि त्यांनी सगळ्याचा सगळा पक्ष आपला बदलून टाकला. म्हणजे दुसऱ्या पक्षातच गेले ते आणि पुन्हा तेच मुख्यमंत्री राहिले. ते शरद पवारनी सुद्धा महाराष्ट्रात केलं असं तर शरद पवार तेव्हा तसेच मुख्यमंत्री कंटिन्यू राहिले असते. कशामुळं? दिल्लीमध्ये सरकार आलेलं आहे. आणि दिल्लीतल्या सरकारचा किंवा दिल्लीमध्ये जी एक लीडर, एक देश चलाना चाहते, खळगेचं वाक्य आहे. 100 नाही 2000% ते इंदिरा गांधीला लागू पडतं. इंदिरा गांधींनी वरती बसून सांगितलं. भजनलाल अख्खा पक्षच घेऊन मंत्रिमंडळात सगळं काँग्रेसमध्ये गेले आणि तेच मुख्यमंत्रीपदी राहिले. आणि मल्लिकार्जुन खळगे आरोप कोणावर करतायत? भारतीय जनता पक्ष.
अघोषित आणीबाणी, प्रत्यक्ष घोषित आणीबाणी ज्यांची उपभोगली या सगळ्यांनी, जेलमध्ये तुरुंगामध्ये आनंदात व्यतीत केली, असे सगळे तथाकथित आजचे पुरोगामी लिब्रांडू डावे समाजवादी कम्युनिस्टांमधला एक गट, आणखी एक सरळ काँग्रेसबरोबर होता इंदिरा गांधी बरोबर, डावे कम्युनिस्ट, आणि जे उजवे होते त्याच्यातले कम्युनिस्ट CPIM, काय ते डावे उजवे मला माहिती नाही, पण CPIM ते विरोधामध्ये होते. हे सगळे तुरुंगात होते. कोणामुळं? इंदिरा गांधीच्या घोषित आणीबाणीमुळं. आणि आज ते सगळे एकत्र आहेत. म्हणजे ज्यांनी आणीबाणी लादली ते, जे तुरुंगात गेले ते, त्याच्यातले जनसंघवाले भाजपवाले सोडून, हे सगळे एकत्र येऊन आज बाहेर बसून ह्यांचं सरकार चालू आहे. आज कर्नाटकामध्ये काँग्रेसचं सरकार आहे. हे मल्लिकार्जुन खडगे त्या काँग्रेसचे कर्नाटकातले नेते आहेत. आपल्या गुलबर्ग्याजवळचे आहेत. गुलबर्गा म्हणजे तेव्हा हैदराबाद संस्थांमध्ये येतं. खडगेंना मराठी चांगलं बोलता येतं, मराठी कळतं सुद्धा. ते खडगे काय म्हणायला लागलेत की भाजपा त्या प्रत्यक्ष आज कर्नाटकात त्यांचं लोकनियुक्त सरकार आहे, ते त्याची मुदत आजपर्यंत तरी ते सरकार बरखास्त झालेलं नाही आहे कुठलीही कारणं देऊन. कुठलंही सरकार तुम्ही मला 2014च्या नंतर संपूर्ण भारतामध्ये एक तरी लोकनियुक्त सरकार भाजपनी 356 कलमाचा वापर करून बरखास्त केला असं दाखव. एक फक्त थोडंसं वेगळं उदाहरण काश्मीरचं आहे की त्या ठिकाणी निवडणुका झाल्या नाहीत आणि नंतर त्या निवडणुका झाल्या, त्याच्यातही विरोधी पक्षाचं सरकार सत्तेवरती आलेलं आहे. एकाही राज्यामध्ये 356 कलमाचा भाजपनी गेल्या 12 वर्षामध्ये वापर केलेला नाही. एकही राज्य सरकार अशा कुठल्या कारणानं बरखास्त केलेलं नाही. आणि मल्लिकार्जुन खडगे असं सांगतात की जेव्हा त्यांनी स्वतः सौ चूहे खाके बिल्ली चली आजको, आणि आता मात्र खडगे असं म्हणतायत की बाबा वो दिल्ली से सरकार का चलाना चाहते हैं आणि लोकशाही मिली आहे. अघोषित आणीबाणी आहे. अजून एक लाडकं वाक्य, घोषित आणीबाणी ज्यांनी लादली ते, ज्यांच्यावर लादली ते सगळे असं म्हणतायत अघोषित आणीबाणी आहे. किती कमाल आहे ना. आणि हे 12 वर्षापासून चालू आहे. खरं तर आता म्हणजे हे का बोलतायत असं कोणी जर मला कारण विचारलं तर मी म्हणाल की आम्हाला कंटेंट मिळावा म्हणून, दुसरं तर काहीच नाही. लोक तर निवडून देईनात. बरं, विरोधक म्हणून तुम्हाला आकडा द्यायला पाहिजे तर भारताच्या इतिहासात सगळ्यात जास्त मोठा आकडा विरोधकांचा सध्या संसदेमध्ये आहे. लोकसभेमध्ये 234 खासदार यांचे निवडून आले. इतका मोठा आकडा भारताच्या इतिहासात याआधी नव्हता विरोधकांचा. म्हणजे बळकट किती करायला पाहिजे विरोधक लोकांनी. संख्येनं निवडून, जेव्हा संख्येनं नव्हते तेव्हा सुद्धा जास्त त्यांचा बलिष्ठ असा आवाज होता, प्रभावशाली असा आवाज होता. आणि आज प्रत्यक्ष निवडून दिल्याच्या नंतर सुद्धा हे काही करत नसतील आणि फक्त बाहेरून, बरं हे म्हणायला ह्यांना स्वातंत्र्य आहे. देशात अघोषित आणीबाणी आहे हे म्हणायचं ह्यांना स्वातंत्र्य आहे, कारण की त्यांना काहीच बंधन नाही. किती कमाल आहे. हे निवडून येऊन त्यांच्या राज्यामध्ये काँग्रेसचं सरकार असून, आत्ता केरळमध्ये काँग्रेसचं सरकार आलेलं आहे, तमिळनाडूमध्ये तर वेगळंच सरकार आलेलं आहे. इतकी लोकशाही आहे, पण नाही आरोप करायचं. बघा तुम्हीच अर्थ लावा त्याचा. माझी तर काही बुद्धी चालत नाही. लोकशाही कुठं मेलेली आहे आणि लोकशाही कुठं जिवंत आहे तुमचं तुम्ही शोधून पहा. इथेच थांबूयात. आणि जर तुम्हाला ह्या लोकशाहीची डेड बॉडी सापडली तर मला फोटो पाठवा. आमच्याकडं खाली कॉमेंटमध्ये पाठवा. माझा मोबाईल नंबर उसंतवाणीवरती बऱ्याच ठिकाणी असतो. कुठे मला व्हॉट्सअपवरती पाठवा. डेड झालेल्या लोकशाहीचा फोटो पाठवा. इथेच थांबूया. धन्यवाद. कर्मजागृतीचा विधायक बुरुज. Analyzer News.